त्या निवडणुकामध्ये याचा परिणाम दिसेल असं वाटतं तुम्हाला? नाही, ज्या ज्या पक्षाच्या आमदाराने खासदारने मुंबईला जाऊन सपोर्ट केला त्या पक्षाला त्या आमदारला खासदारला आम्ही सहज ताकद दाखवून देऊ. त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीला 0 टार्गेट राहील. गेली 40 वर्षे पिढ्या मतदान करत आलो. त्यांनी ओबीसी आणि मराठा हा समाज त्यांनी करायलाच पाहिजे. त्यांनी कुठंतरी त्यात समझोता करायला पाहिजे. पण ते डायरेक्ट ते जाऊन तुमचा जो पहिला प्रश्न होता का साहेबाच्या सभेला विरोध करतात, मुळातच पद्धतच झाली या 3 वर्षात का साहेबाला विरोध करून मोठं व्हायचं. म्हणजे मोठ्या झाडाला दगड मारला की आपण कारण आज कोणी जर विरोध करत असले तर त्याच्या सर्कलमध्ये ओपन जागा सुटली असेल, त्याला कधी राजकारण करायचं असेल. जर भुजबळ साहेबाला विरोध करायचा हा त्याचा मुळात विषय नसेल. कारण त्याचा असंही महाराष्ट्रात भुजबळ साहेबाचं नाव घेतल्याशिवाय कोणी मोठं झालेलं नाही. कारण आज राजकारण जर पाहिलं तर भुजबळ साहेबाचं नाव हे बाळासाहेब ठाकरे नाव तयार केलेलं आहे. गेली 50 वर्ष ते राजकारण करतात. आगामी काळात ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकांमध्ये इथल्या मंडळींचं काहींचं असं म्हणणं आहे की आमची ताकद आम्ही मतपेटीतनं दाखवू. आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये याचा परिणाम दिसेल असं वाटतं तुम्हाला? नाही, ज्या ज्या पक्षाच्या आमदाराने खासदारने मुंबईला जाऊन सपोर्ट केला त्या पक्षाला त्या आमदारला खासदारला आम्ही सहज ताकद दाखवून देऊ. त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीला 0 टार्गेट राहील. सेम अशीच गोष्ट जरांगे पाटील म्हणतात की ज्या ठिकाणी या ठिकाणी आमचा काय विचार त्यांचा. पण मला आता तुम्हाला हे विचारावं लागेल ना की मनोज जरांगे असं म्हणतात की मराठा समाजातील काही मंडळी जर का आज इकडे येणार असतील तर त्यांनी त्वरित तिथून बाहेर पडावं, अन्यथा त्यांना निवडणुकांमध्ये आम्ही दाखवून जवळपास 1 वर्ष सांगत. काल काय म्हणले ते विसरून जाते, पण 1 वर्षापूर्वी तेच म्हणलं. तुमचं म्हणणं काय ते सांगा. तुमचं म्हणणं असं आहे का? आमचं ओबीसी म्हणणं असं आहे, ज्या ज्या लोकांनी मुंबईत जाऊन प्रत्येक मतदारसंघात आमदारकी असो खासदारकी असो त्यांनी मतदान आमचं घेतलं. दादा नमस्कार, काय सांगाल? तुम्ही कुठून आलाय? आम्ही पैठणवरून आलेलो आहे. ओबीसीचे लोकनेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे आज एका जातीचे नसून मायक्रो ओबीसी 375 जातीचं नेतृत्व करत आहे. पण 375 जातीच्या नेतृत्व करणाऱ्या आज 79 योद्धा त्यांना कुठेतरी एका जातीचं म्हणून हिणवलं जात आहे. पण जो आज एका जातीचं नेतृत्व करतो आणि तो आज भुजबळ साहेबांना नाव ठेवतो का तुम्ही जातीमध्ये भांडण लावलं. पण मला एक सांगायचं आहे, आज 50 वर्ष झाले जो मराठा समाज आरक्षण मागत आहे कधी ओबीसीतल्या कोणत्याही जातीने विरोध केलेला नाही. फक्त आमचं असं एकच म्हणणं आहे का त्यांना स्वातंत्र्य आरक्षण द्यावा. ओबीसीतून कुठल्याही 18 पगड जातीला या ठिकाणी आज भुजबळ साहेबांची सभा होती आणि खूप मोठ्या प्रमाणात विरोध त्यांना दर्शवण्यात आलेला होता. त्यावर तुमचं मत काय? नाही, काय नाही, आम्ही त्या विरोधाला का भुजबळ साहेबांनी अशा लोकांना माहिती नाही. भुजबळ साहेब हे खूप मोठे ओबीसीचे नेते आहे. त्यांनी असे किती अंगावर त्यांनी झेललेलं आहे. त्यामुळे हे कालकोटे बिलकोटे हे आम्ही यांना काही मानत नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्या विरोधाला काही एवढं वाटलं नाही. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ओबीसी समाज त्या पाहिजे त्या संख्येने एकवटत नाही. यावर तुमचं मत काय? नाही, होतं कसं असतं, आता ज्या गावात 4-2 घरं आहे त्यांना खूप प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळं आज मायक्रो ओबीसी का हा बाहेर पडायला भीतो. कारण की त्यांना रोज बांधायला जाणं असतं. त्याच्यामुळे याच्यात फक्त वांधारी धनगर माळी हे जे मोठे घटक आहे का हे घटक त्यांना सोबत घेऊन येतात. पण आता सगळं मायक्रो ओबीसी बाहेर येत नाही. जरांगे पाटील नेहमी भुजबळांना टार्गेट करतात, तर मग ते ज्या जातीचं प्रतिनिधित्व करताय त्या पूर्ण जातीला टार्गेट होतं असं वाटतं का तुम्हाला? हो, 100%. कारण की भुजबळ साहेबांना कधी माळी म्हणून घेतलं नाही. भुजबळ साहेबांना 375 जातीचं नेतृत्व करतात. त्यांनी कधी मी स्वतः माळी म्हणून कधी म्हणून घेतलेलं. त्यामुळे जो टार्गेट करतो का त्याला माहितीच नाही भुजबळ साहेब माळी की ओबीसी.